Dear student, in the last lecture we have seen conductors and insulator. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही वाहक आणि असणारे काही विसंवाहक याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. कंडक्टर कशाला म्हणतो? दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. अशा प्रकारचे पदार्थ की ज्या पदार्थांचा असणारा तो काही रोध जो आहे तर तो रोध त्या ठिकाणी कमी असतो, तर त्याला आपण त्या ठिकाणी कंडक्टर म्हणताना दिसतो. आणि कंडक्टरचे असणारे ते काही एक्झाम्पल जे आहे तर ते कॉपर, ॲल्युमिनियम अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपण पाहिली. याच्या उलट असणारे ते काही इन्सुलेटर किंवा त्याला आपण त्या ठिकाणी बॅड कंडक्टर त्या ठिकाणी म्हटलं. दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड थ्रू विच करंट कॅनॉट फ्लो इझिली आर कॉल्ड इन्सुलेटर. अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारे काही पदार्थ की ज्या पदार्थांचा असणारा काही रोध जो आहे तर तो रोध त्या ठिकाणी अतिशय उच्च त्या ठिकाणी असतो, जास्त त्या ठिकाणी असतो आणि ज्याच्यामधून सहजगत्या त्या ठिकाणी विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहत नाही. अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांनाच आपण त्या ठिकाणी इन्सुलेटर किंवा त्या ठिकाणी बॅड कंडक्टर त्या ठिकाणी म्हटलं. याची उदाहरणं आपण पाहिली की असणारे जे काही ग्लास रॉड असेल, रबर असेल ही त्याची उदाहरणं आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ, ओहमचा असणारा जो काही नियम जो आहे तर त्या नियमाचा असणारा जे काही प्रायोगिक असणारी जी काही सिद्धता जी आहे तर ती सिद्धता त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे की सिस्टीम ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, म्हणजे रोधांची असणारी जी काही जोडणी आणि परिणामी रोध आपल्याला त्या ठिकाणी आज पाहायचा आहे. पण त्याच्यामधलं पहिलं आपल्याला पाहिजे रेजिस्टर्स इन सिरीज. याचं एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचे 5-5 मार्कासाठी. बऱ्याच वेळेला परीक्षेला प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला असतो. त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला पाहिजे रेजिस्टर्स इन सिरीज. या ठिकाणी असणारे जे काही स्टडी द फिगर म्हटलेले. आता ही जी फिगर जी आहे तर त्या फिगरमध्ये काय काय दिलेले पहा. यू कॅन सी दॅट एंड्स ऑफ द 3 रेजिस्टर्स काय केलेले, एंड्स ऑफ द 3 रेजिस्टर्स आर कनेक्टेड सो दॅट दे फॉलो वन आफ्टर अदर इन ए सिंगल. या ठिकाणी असणारे जे काही 3 रेजिस्टन्स आहेत तर ते 3 रेजिस्टन्स कसे जोडलेले पहा. पहिला या ठिकाणी पहिला रेजिस्टन्स त्या ठिकाणी जोडला, त्याच्यानंतर त्याच्याच टोकाला काय केले दुसरा रेजिस्टन्स जोडला आणि त्याच्याच टोकाला काय केलेले तिसरा असणारा जो काही रेजिस्टन्स जो आहे तर तो रेजिस्टन्स त्या ठिकाणी. म्हणजे आकृतीचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय लक्षात येतं दिसते पहा. R1, R2 आणि R3 हे जे काय असणारे ते काही 3 रोध जे आहे तर त्या 3 रोधांची प्रत्येकी असणारी काही टोकं जी आहे याची असणारी जी काही टोकं जी आहे तर या टोकांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर ही 3 टोकं काय केलेली एकाच एक त्या ठिकाणी जोडली जातील असं त्या ठिकाणी आकृती आपल्याला त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतंय. आणि दीज रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन सिरीज. आणि अशा प्रकारची रोधांची असणारी जी काही मांडणी जी आहे तर त्या मांडणीला काय म्हणणार आपण एकसर अशा प्रकारची असणारी जी काही जोडणी जी आहे तर ती जोडणी त्या ठिकाणी म्हणणार. बरोबर. आता काय काय त्याच्यामध्ये आपण दाखवले तर तेच मी फक्त त्या ठिकाणी लिहितोय. काय काय केलेले यू कॅन सी दॅट काय लिहिते मी. यू कॅन सी दॅट काय लिहिता येईल ते फाळ्यावर मी त्या ठिकाणी लिहिते. आकृतीमध्ये नेमकं काय काय आहे पहा. यू कॅन सी दॅट द ends of the 3 registers are connected so that they follow one after
another in a single line, in a single line. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल these registers are called, or these registers काय सांगता येईल की these registers are said to be connected in series. काय सांगते की आपल्या असं लक्षात येतं नसते की या आकृतीचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर परिपथामध्ये असणार होत आहे R1, R2 आणि R3 जे काही 3 रेजिस्टर जे आहेत तर ते 3 रेजिस्टर काय केलेले प्रत्येकी त्यांची असणारी काही टोकं जे आहेत तर ते टोकं काय केलेली एकमेकांना त्या ठिकाणी ती जोडलेली त्या ठिकाणी आहेत आणि रोधांची अशी जी काही मांडणी जी आहे तर त्या मांडणीला काय म्हटलं आपण सिरीज त्या ठिकाणी म्हटलेले किंवा एकसर असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी म्हटली. पुढे इन सच अन अरेंजमेंट द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टर. आणि अशा प्रकारची असणारी जी काही सिरीज असणारी जी काही मांडणी जी आहे किंवा रोधांच्या जी काही एकसर असणारी जी काही जोडणी जी आहे तर त्या जोडणीमधून प्रत्येक असणारा जो काही रोध जो आहे तर त्या रोधामधून काय होता नसतो समान असणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती समान विद्युत धारा काय केली जाते तर त्याच्यामधून त्या ठिकाणी वाहिली जाते. आणि म्हणून पुढे आपल्याला लिहिता येईल इन सच अरेंजमेंट काय सांगता येईल इन सच अरेंजमेंट द सेम करंट flow through each register. हे वाक्य सर्वात महत्वाचं आहे का रोधांची मांडणी कशी असेल तर त्या ठिकाणी सिरीज मध्ये जर असेल तर अशा वेळेला प्रत्येक असणारा जो काही रेजिस्टर जो आहे तर त्या रेजिस्टर मधून काय होतं ते समान अशा प्रकारची असणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहिली जाते. द व्हॅल्यू ऑफ करंट आय अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट सी अँड डी इज व्ही. त्या ठिकाणी आकृती आपल्याला पाहिजे तर आकृतीमध्ये काय दिसतंय पहा की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युत धारा जी आहे त्या ठिकाणी त्याच्यामधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी आय एवढी त्या ठिकाणी विद्युत धारा आहे. म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युत धारा आय असून सी आणि डी याच्यामधून वाहणारे जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर किती असणारे सी आणि डी मधलं असणारे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर किती असणारे तर सी आणि डी यांच्या दरम्यानचं असणारे जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर त्या ठिकाणी व्ही एवढं त्या ठिकाणी असणार. पुढे द व्हॅल्यू ऑफ आपल्याला द व्हॅल्यू ऑफ कशाची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ करंट इज आय. द व्हॅल्यू ऑफ करंट इज आय. आणि पुढे काय सांगता येईल आपल्याला अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन. आता कशामधलं पोटेन्शियल डिफरन्स तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सी अँड डी इज व्ही. या सी आणि डी बिंदू मधला असणारे जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर किती आहे तर त्या ठिकाणी व्ही जर असेल येते याच्यानंतर पुढे द 3 रेजिस्टर्स. पुढे काय सांगता येईल आपल्याला द 3 रेजिस्टर्स R1, R2 आणि R3 कशामध्ये मांडणी केलेली आहे आपण या ठिकाणी या 3 रेजिस्टरची कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. काय सांगता येईल द 3 रेजिस्टर्स. पुढे the 3 registers R1, R2 and R3 are connected in series
इन द सर्किट. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहता पुढे काय सांगता येईल, इफ म्हणजे असणारे जे काही रेजिस्टर जे आहे तर त्या रेजिस्टर मधून पाहता काय सांगितलेले की इफ V1, V2 and V3 are the potential difference of every resistors R1, R2, R3 respectively. या ठिकाणी R1 जे आहे तर त्या R1चा असणारे जे काही पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी V1 असेल, R2 रेजिस्टन्सचं असणारे जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते V2 त्या ठिकाणी असेल आणि R3 रेजिस्टन्स जे आहे तर त्याचं पोटेन्शियल डिफरन्स जर आपण जर मोजलं तर त्या ठिकाणी ते किती असेल, V3 जर त्या ठिकाणी जर असेल तर आता काय सांगता येईल पुढे आपल्याला की इफ V1, V2 and V3 are the potential difference. आता कशामधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ एव्हरी रेजिस्टन्स ऑफ एव्हरी रेजिस्टर. आता कशाचं तर आपण पाहिलं की R1चं किती आहे V1, R2चं V2 आणि R3चं किती आहे V3 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगते एव्हरी रेजिस्टर्स दॅट इज काय म्हणता येईल आपल्याला R1, R2 and R3 respectively. बरोबर. पाहता काय सांगताय या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की V1, V2 आणि V3 हे काय आहेत तर अनुक्रमे R1, R2 आणि R3 हिची काय असणार जे काही प्रत्येक रोध जे आहे तर त्या प्रत्येक रोधांच्या टोकांच्या दरम्यानचं असणार काय आहे तर त्या ठिकाणी विभवांतर जे आहे तर ते विभवांतर जर त्या ठिकाणी जर असतील तर आपल्याला टोटल असणारे जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स टोटल पोटेन्शियल डिफरन्स कसं काढता येईल आपल्याला तर तिघांची काय करावं लागेल बेरीज करावी लागेल. टोटल पोटेन्शियल डिफरन्स V1 प्लस V2 प्लस V3 याला काय म्हटलं मी इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी म्हटलं. बरोबर. त्याच्यानंतर पाहता की इफ RS आता RS का वापरलंय तर या ठिकाणी पहा लिहितोय की इफ कॅपिटल R काढायचा आणि स्मॉल एस त्या ठिकाणी करायचं. आता एस काय म्हटलंय तर ही जी असणारी जी काही रेजिस्टर जे आहे तर ती रेजिस्टर कशी जोडलेली आहे तर सिरीज मध्ये त्या ठिकाणी जोडलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इफेक्टिव्ह काय काढायचंय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कुठलं तर सिरीज कॉम्बिनेशन मधलं आपल्याला त्या ठिकाणी काढायचंय आणि म्हणून इफ RS आता हा एस कशासाठी वापरलेला आपण कशासाठी वापरलाय फॉर सिरीज कॉम्बिनेशन. एस कशासाठी वापरलेला आहे तर सिरीज कॉम्बिनेशन. तर असणारे जे काही RS जे आहे म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तर तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे इफ RS काय आहे इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स परंतु कसला आहे तर त्या ठिकाणी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D कोणता बिंदू आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स परिणामी रोध जो आहे तर तो परिणामी रोध कोणत्या टोकांमधला आहे C अँड D. देन बाय ओहम्स लॉ तर ओहमच्या नियमानुसार. आता ओहमचा नियम आपल्याला माहिती तर आता ओहमचा नियम काय आहे की V इज इक्वल टू IR अशा प्रकारचा ओहमचा नियम त्या ठिकाणी आपण मागे त्या ठिकाणी किंवा हाच नियम मी असा लिहितो की V इज इक्वल टू IRS. आता हा RS काय झाला तर त्या ठिकाणी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स झाला कशासाठी सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर. मग अशाच पद्धतीने आपल्याला कशा कशाच्या व्हॅल्यू पाहिजे तर V1 ची व्हॅल्यू काय आहे
V2 ची व्हॅल्यू काय आहे, V3 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढते. आणि म्हणून पहा पुढे की V1 इज इक्वल टू आय, त्याच्यानंतर आय काय म्हटलंय, RS म्हटले, बरोबर. मग आता या ठिकाणी V1 आणि या ठिकाणी RS ऐवजी काय होणार, आपण R1 म्हणणार आहे, म्हणजे IR1, बरोबर. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हटलं. पुढे V2 इज इक्वल टू IRS च्या ऐवजी काय होणार आहे, R2 त्या ठिकाणी म्हणणार आहे, इक्वेशन 2. पुढे V3 इज इक्वल टू IR3, इक्वेशन नंबर 3. V इज इक्वल टू IRS, बरोबर. हा ओहमचा नियम आपला आहे. मग आता याच्यामध्ये काय केलेले, आपण त्या ठिकाणी असणारे रेजिस्टन्स जे आहे, V1 व्होल्टेज असताना रेजिस्टन्स R1 आहे, V2 असताना R2 आहे आणि V3 असताना किती आहे, R3 आहे. म्हणजे त्या पद्धतीने आपण 3 समीकरण केले. आता पुटिंग द व्हॅल्यूज, पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. काय तर हे जे काही व्हॅल्यूज आहेत 1, 2, 3 च्या, ते कशामध्ये ठेवू आपण, समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू, बरोबर. मग आता समीकरण 1 काय पहा, V इज इक्वल टू काय आहे, V1 ची व्हॅल्यू काय आहे, तर IR1 प्लस V2 ची व्हॅल्यू काय आहे, IR2 प्लस V3 ची व्हॅल्यू काय आहे, IR3, बरोबर. अशा पद्धतीचे इक्वेशन आपल्याला. याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येतं नसते की प्रत्येकामध्ये काय दिसते, आय त्या ठिकाणी दिसते, म्हणून आय काय करू आपण त्या ठिकाणी कॉमन काढतो. किंवा याच्या अगोदर अजून एक आपल्याला काढतो, पण व्ही जी आहे तर त्या व्ही ची व्हॅल्यू आपल्याला ठेवता येईल. व्ही ची व्हॅल्यू जी आहे तर ती व्ही ची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवता येईल, पहा या ठिकाणी IRS, बरोबर. हा एक बदल मी त्या ठिकाणी करतो. व्ही ची व्हॅल्यू काय दिली तरी त्या ठिकाणी IRS इज इक्वल टू IR1 प्लस IR2 प्लस IR3, बरोबर. आता काय करता येईल मला, या ठिकाणी आय जो आहे तर तो कॉमन त्या ठिकाणी काढतो. म्हणजेच पहा की IRS इज इक्वल टू, मी आय काय केला, कॉमन काढला तर काय रिमेन राहिलं, तर R1 याच्यामधला आय कॉमन काढलाय, R2 प्लस IR3, बरोबर. पुढे काय होईल, आय जो आहे तर मी इकडे ट्रान्सफर केला, बरोबर. इकडे ट्रान्सफर केला तर हा पहिलाच आय आहे, त्याच्यानंतर हा या ठिकाणी मल्टिप्लाय, इकडे आला तर तो डिव्हाइड होईल. डिव्हाइड झाले म्हणजे हे एकमेकांना काय होतील, जातील. म्हणजे त्या ठिकाणी असं येईल की IRS डिव्हायडेड बाय आय, अशी एक स्टेप मी त्या ठिकाणी वाढवतो, इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. या ठिकाणी आय काय झाली, कॅन्सल जर झाली तर समीकरण काय करायचं आपल्याला, या ठिकाणी पहा की RS इज इक्वल टू I1 प्लस R2 प्लस R3, बरोबर. किंवा आता या ठिकाणी आपण 3च रेजिस्टर घेतले, रेजिस्टरची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या जर आपण त्या ठिकाणी वाढवली, म्हणजे इफ N रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, ज्या ठिकाणी सिरीज जे आहे तर त्या सिरीजमध्ये समजा आपण असणारे जे काही रेजिस्टर जे आहे तर त्या रेजिस्टरची संख्या काय केली, N जर असेल तर काय लिहिता येईल पुढे की इफ N रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. एकसर रोधणीमध्ये काय केलं आपण, N असणारे जे काही रोध जे आहे तर ते रोध जर जोडले तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल, तर या ठिकाणी RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॅश कुठपर्यंत, तर RN पर्यंत. अशा प्रकारचं असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पण याच्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं की असणाऱ्या जे काही सिरीज मध्ये जर त्या ठिकाणी रेजिस्टन्स जर त्या ठिकाणी जोडलेले असतील तर आपल्याला त्या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी रोधांची असणारी जी काही एकसर अशा प्रकारची जोडणी जर असेल तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तर तो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा मिळाला आहे, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3
प्लस डेल डॅश आर एल हे इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे उदाहरण सोडवताना. म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे काही एक्सप्रेशन जे आहे तर ते एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला त्या ठिकाणी विचारला जातो 5 मार्कासाठी. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. पहा पुढे, आता पुढे इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे जर दिलेले जे काही रोध जे आहे तर त्या रोधांची असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी जर त्या ठिकाणी सिरीजमध्ये असेल किंवा एक्सरमध्ये जोडलेली असेल तर काय काय होता नसते पहा. पहिलं आपल्याला सांगता येईल द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टर. तर प्रत्येक अशी रोधांची मांडणी जर त्या ठिकाणी सिरीजमध्ये जर असेल तर आपल्याला काय लक्षात येत नसतं, हा जो काही प्रत्येक रोध जो आहे तर त्या प्रत्येक रोधामधून काय होता नसते समान विद्युत धारा त्या ठिकाणी वाहताना दिसते. म्हणजे पहिलं आपल्याला सांगता येईल, पहिलं काय सांगता येईल, द सेम करंट, काय सांगता येईल, द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टर. जे रोधांची मांडणी जी आहे तर ती रोधांची मांडणी जर त्या ठिकाणी एकसर जर असेल तर प्रत्येक रोध जो आहे तर त्या प्रत्येक रोधामधून काय होता नसते समान असणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहताना नसते. एवढं परफेक्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. दुसरं आपल्याला काय सांगितलं पहा, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. या ठिकाणी समीकरण आपल्याला काय, या ठिकाणी आर एस काय आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक असणारा जो काही रेजिस्टर जो आहे बरोबर, म्हणजे या ठिकाणी रोधांच्या असताना तर काही एकसर जोडणीचा असताना तर काही परिणामी रोध जो आहे तर तो परिणामी रोध कसा असतो, जोडणीमधील सर्वच्या सर्व असणारे जे काही रोध जो आहे तर त्या रोधांच्या काय असतो बेरजे एवढा त्या ठिकाणी असतो. हे आपण त्या ठिकाणी इथे दाखवतो येते. आणि म्हणून दुसरा आकडा आपल्याला त्या ठिकाणी काय लिहिता येईल पहा, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, the effective resistance of the resistors is equal to the sum of, काय सांगता येईल, sum of their individuals resistances. पुन्हा एकदा काय सांगते, असणारे काही एकसर मांडणी त्या ठिकाणी आणि या रोधांच्या एकसर मांडणीचा परिणामी असणारा काही रोध जो आहे तर तो रोध कसा असतोय, जोडणीमध्ये जेवढे रेजिस्टन्स त्या ठिकाणी असतील तर त्या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करून त्या ठिकाणी परिणामी असणारा जो काही रोध जो आहे तर तो रोध त्या ठिकाणी मिळतात येते. त्याच्यानंतर तिसरा आकडा पहा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम पॉइंट. टू एक्स्ट्रीम पॉइंट कोणते आहे आपले, सी आणि डी बरोबर. पहा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम पॉइंट ऑफ अन अरेंजमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 आपल्याकडे आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की जोडणी जी आहे तर त्या जोडणीच्या दोन टोकामधील असणारे जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर कसं असणार आहे, तर जोडणीच्या दोन टोकामधील विभवांतर जे आहे तर ते विभवांतर कसं असणार आहे, प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतकं असणार बरोबर. R1चं विभवांतर किती आहे V1, R2चं किती V2 आणि R3चं किती V3. आणि म्हणून या तिघांची काय केली आपण त्या ठिकाणी बेरीज त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी ती काढ. आता तिसरा आकडा काय सांगता येईल आपल्याला, काय सांगता येईल, द पोटेन्शियल डिफरन्स, शॉर्टकट मध्ये लिहितो मी, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम पॉइंट, टू एक्स्ट्रीम. आता टू एक्स्ट्रीम कोणते आहेत तर आपला टू एक्स्ट्रीम पॉइंट आहे सी आणि डी बरोबर. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम ऑफ द अरेंजमेंट.
of the arrangement is equal to the sum of potential difference across the individual registers. बरोबर. पुन्हा एकदा ऐका की जोडणी जी आहे तर त्या जोडणीच्या दोन टोकामधलं असणारे काही विभांतर जे आहे तर ते विभांतर कसं असतं, त्या रोधाच्या दरम्यानचं असणारे जे काही विभांतर जे आहे तर त्या विभांतराच्या बेरजे इतकं त्या ठिकाणी असतं. बरोबर. हे कधी पाहता कोणी तर या ठिकाणी रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज जर असतील तर. त्याच्यानंतरचा चौथा आकडा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पहा, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन each of the individual registers. आता चौथा आकडा काय सांगेल की रोधांच्या एकसर जोडणीचा जो काही परिणामी रोध जो आहे हा जो काही RS जो आहे हा कसा असणार आहे तर जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असणार आहे. सहज आपल्या लक्षात येता नसते की हा जो काही परिणामी रोध जो आहे तर तो परिणामी रोध R1 किंवा R2 किंवा R3 याच्यापेक्षा तो कसा असणार आहे जास्त त्या ठिकाणी असतो. म्हणून चौथा आकडा आपल्याला तिथे लिहिता येईल. हा चौथा आकडा काय सांगितलेला आहे, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी RS जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन each of the individual रेजिस्टन्सेस. बरोबर. आता काही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तर ते इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा असणार आहे प्रत्येकापेक्षा म्हणजे R1 पेक्षा कसा असणार आहे मोठा असणार आहे किंवा R2 पेक्षा मोठा असणार आहे, R3 पेक्षा कसा असणार आहे मोठा त्या. आणि पाचवा आकडा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतो पहा, धिस अरेंजमेंट सर्वात महत्वाचं. ही अरेंजमेंट कशी रेजिस्टरची असणारे जे काही सिरीज मधली असणारे जे काही मांडणी जी आहे तर ती कशासाठी वापरली जाते तर ते सर्वात महत्वाचं आहे की धिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन ए सर्किट. ही जी काही रोधांची असणारी जे काही मांडणी जी आहे तर ती कशासाठी केली जाते तर ही जोडणी परिपथामधील रोध जो आहे तर तो रोध वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वापरली जाते. येते पाचवा आकडा काय सांगितलेला आहे पाचवा आकडा की धिस अरेंजमेंट म्हणजे मांडणी. धिस अरेंजमेंट इज यूज्ड टू इन्क्रीज कशासाठी इन्क्रीज द रेजिस्टन्स इन ए सर्किट. विद्युत परिपथ जो आहे किंवा परिपथामधील असणारा काही रोध जो आहे तर तो रोध वाढवण्यासाठी ही मांडणी त्या ठिकाणी केली जाते. येते त्याच्यानंतर पहा पान नंबर 40 वर डू यू नो त्या ठिकाणी दिलेले तुम्हाला माहित आहे का. पहा काय सांगितले की व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर. पहा काय सांगितलं की असणारे जे काही रोध जे आहेत तर ते रोध जर त्या ठिकाणी सिरीज मध्ये जोडलेले असतील म्हणजे त्या ठिकाणी कसे असतील एकसर मांडणीमध्ये तर त्या ठिकाणी जोडलेले असतील तर त्यांची मांडणी काय केली एका पुढे एक त्या ठिकाणी केली. R1 नंतर R2 जोडलाय, R2 नंतर R3 त्या ठिकाणी जोडलाय. पुढे इफ वन ऑफ देम डज नॉट फंक्शन द सर्किट ब्रेक्स. याच्यापैकी एक जर त्या ठिकाणी कार्य करत जर नसेल तर आपल्या लक्षात येता नसतंय म्हणजे हे जे काही 3 रोध जे आहेत किंवा जेवढे जोडले असतील त्या रोधांपैकी एक जरी रोध त्या ठिकाणी घटक त्या ठिकाणी काम करत जर नसेल तर असणारा जो काही विद्युत परिपथ जो आहे तर तो विद्युत परिपथ काय होता नसतो ब्रेक त्या ठिकाणी होता नसतो, खंडित त्या ठिकाणी होता नसतो. अँड देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि याच्यामुळे काय होता नसते विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी मांडली जाते. नीट लक्षात ठेवा. आता पुढे काय सांगितलं, इफ 2 bulbs are connected in series, they will both give the less light than if they had been connected individually. समजा 2 असणारे जे काही बल्ब जे आहेत
तर ते दोन बल्ब काय केले, सिरीज मध्ये जोडले, एकसर मध्ये त्या ठिकाणी जोडले. तर एकटे जर त्या ठिकाणी ते बल्ब जर लावले असते तर त्याच्यापेक्षा काय होताना दिसतात, कमी प्रकाश जो आहे तर तो कमी प्रकाश त्या ठिकाणी येताना दिसतात. काय सांगितलेलं आहे, इफ टू बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज दे विल बोथ गिव्ह लेस लाईट दॅन इफ दे हॅड बीन कनेक्टेड इन लीड. दोन असणारे जे काही बल्ब जे आहे तर ते दोन बल्ब काय केले तुम्ही, तर त्या ठिकाणी एकसर मध्ये जर जोडले तर हे काय करताना दिसतात, कमी प्रकाश देताना दिसतात. कशापेक्षा कमी प्रकाश देतात, ते जरी एकटे जोडले असते तर त्याच्यापेक्षा काय होताना दिसतात, दोन बल्ब जरी एकत्र त्या ठिकाणी जर जोडले तर ते कमी प्रकाश त्या ठिकाणी देताना दिसतात. पुढे, इफ 3 बल्ब्स आर कनेक्टेड इन सिरीज देअर लाईट आउटपुट विल डिक्रीज फॉरवर्ड. आणि 3 असणारे जे काही बल्ब जे आहेत तर ती एकत्र जर त्या ठिकाणी जर जोडली तर ते पुन्हा काय होताना दिसतात, कमी प्रखरतेने त्या ठिकाणी प्रकाश त्या ठिकाणी देताना दिसतात. आता का देताना दिसतात, तर याचा विचार जो आहे तर तो विचार तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितलं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्या पुढीलचा असणारे जे काही रेजिस्टर जे आहे तर रेजिस्टन्स इन पॅरलल आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.